नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या 31 तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे. स्वामी समर्थांचा प्रकट दिवस म्हणजे स्वामींचा आवडता दिवस. स्वामी भक्तांसाठी आणि सेवेकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणी 21 दिवसांची सेवा करतं, तर कोणी 11 दिवसांची सेवा करत असते. जसा वेळ मिळेल, ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे स्वामी भक्त ही सेवा करत असतात. जी काही तुम्ही सेवा करत असाल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामी भक्त तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करत असतात. तर या प्रकट दिनानिमित्त स्वामी भक्त स्वामींची वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्रास आहे तो कमी व्हावा यासाठी स्वामी भक्त मनोभावी स्वामींची सेवा करत असतात. आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी स्वामी भक्त वेगवेगळे उपाय करत असतात. कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा 21 दिवस तारक मंत्र म्हणत असतो, तर कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड श्री स्वामी समर्थ नामजप करत असतात. स्तोत्र पठण, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ सारामृत पठण केले जाते. प्रत्येक जण हा आपल्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे ही सेवा करत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे. तर हा प्रभावी उपाय कोणता आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या नवीन आणि छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया. याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी आणि सेवेकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. श्री स्वामी समर्थांचा आवडता दिवस आहे. या दिवशी प्रत्येक घराघरामध्ये, मंदिरामध्ये, त्याचप्रमाणे मठामध्ये, स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थांची आराधना आणि सेवा केली जाते. त्याचप्रमाणे पूजा करून विशेष नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी होम हवन, मंत्रजप, पारायणे, त्याचप्रमाणे स्तोत्र वाचनसुद्धा केले जाते. स्वामी भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. बघा, श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही जर या तुळशीच्या पानांचा खास उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरातील जे आजारपण आहे, जी बाधा आहे, जी दरिद्रता आहे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे घरामधील दरिद्रता कमी होऊन घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल, घरामध्ये बरकत येईल. तर तुम्ही हा उपाय स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला हा उपाय करू शकता. या उपायासाठी आपल्याला तुळशीची 11 पाने घ्यायची आहेत. तर या उपायासाठी आपल्याला तुळशीची 11 पाने ही सकाळीच तोडून ठेवायची आहेत, संध्याकाळी पाने तोडायची नाहीत. 11 तुळशीची पाने तोडून झाल्यानंतर आपल्याला 2 वाट्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ही 11 तोडलेली पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि एका वाटीमध्ये ही 11 पाने ठेवायची आहेत. बघा, एका वाटीमध्ये तुळशीची पाने ठेवायची आहेत आणि एक वाटी रिकामी ठेवायची आहे. या दोन्हीही वाट्या आपल्याला देवघरासमोर ठेवायच्या आहेत. त्यानंतर देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती आणि दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला समर्थांच्या फोटोसमोर बसून हा उपाय करायचा आहे. तर आपण देवघरासमोर ज्या 2 वाट्या ठेवलेल्या आहेत, तर एक रिकामी वाटी आणि दुसरी तुळशीच्या पानांची वाटी. तर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये एक तुळशीचे पान घ्यायचे आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे. हा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला आपल्या हातातील तुळशीचे पान हे रिकाम्या वाटीत टाकायचे आहे. त्यानंतर परत आपल्याला एक तुळशीचे पान घ्यायचे आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला हे तुळशीचे पान रिकाम्या वाटीत टाकायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक करून 11 पाने हातामध्ये घेऊन श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि ही सर्व 11 पाने एक एक करून ही सर्व 11 पाने रिकाम्या वाटीत टाकायची आहेत. बघा, त्यानंतर आपला 11 वेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे 11 तुळशीची पाने घ्यायची आहेत. आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांना ही तुळशीची पाने खायला द्यायची आहेत. सगळ्या सदस्यांना वाटून जर ही पाने शिल्लक राहिली तर तुम्ही ही पाने आपल्या धान्यामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता.
यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धी होईल आणि घरामध्ये बरकत येईल। अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे। तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर नक्की हा उपाय करून पहा। तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा। स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील। स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा। स्वामी समर्थ तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।